अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण आज गुरुचरित्राचा दुसरा अध्याय पाहणार आहोत. जरा मोठा आहे अध्याय. या अध्यायामध्ये आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे. गुरुभक्ती कशी असते, गुरु कोण असतात, 4 युगांचा थोडाफार गोषवारा, असं बरंच काही आहे या अध्यायात. थोडासा घसा आज पण त्रास येतो आहे, तर मी सुरुवात करतो. खरं मला वाटतं हा अध्याय कवर करताना 2 व्हिडिओ तरी होतील असं माझा एक अंदाज आहे. बघूया. श्री गणेशाय नमः. त्रयमूर्तिराजा गुरुतोजी माझा, कृष्णा तिरिवास करो निवोजा. सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरुचरण ध्यात, जाता विष्णू नामांकित. अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी पर्येसा. रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित, पितांबर कासे देखा. येऊनी योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तयावेळी, अभय कर देत असे. इतुके देखुनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित. 4 दिशा अवलोकित, विस्मय करी तये वेळी. काय झालं, आपल्याला मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं की त्या नामांकित जो आहे त्यांनी महाराजांची करुणा भाकली, त्यांना हाक मारली, धावा केला आणि मग महाराज आले असं ते वर्णन आहे. त्या वर्णनाला अनुलक्षून हा अध्याय चालू होतो की गुरुचरणांचा ध्यास घेऊन तो नामांकित चालत असताना एका वृक्षातळी दमून तो झोपला असताना सुषुप्ती म्हणजे काय, निद्रा आणि जागृतीच्या मधली अवस्था, अशा एका अवस्थेत असताना त्याला एक दर्शन झालं. कोणाचं दर्शन झालं तर जटाधारी भस्मांकित, ज्याने व्याघ्रचर्म परिधान केलं आहे आणि पितांबर नेसलं आहे, अशा एका सिद्धाचं त्याला दर्शन झालं. त्या सिद्धाने जवळ येऊन त्याच्या कपाळाला भस्म लावलं आणि आशीर्वाद दिला. थोड्या वेळाने त्या नामांकिताला जाग आली. त्यांनी ते स्वप्न आठवून इथं स्वतः बघितलं आणि ती मूर्ती तो आठवायला लागला. कोण होते ते, कोणी आपल्याला आशीर्वाद दिला, त्याच्या डोक्यातून काही ते जाईना. तो उठून त्याने पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि जे त्याला स्वप्नात दिसलं होतं, स्वप्न म्हणजे सुषुप्तीत त्याला जे रूप दिसलं होतं तेच त्याच्या समोर आलं. असाच एक सिद्ध समोरनं येताना त्याला दिसला आणि त्याला फार आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार घातला आणि तो त्याला शरण गेला. शरण कसं जायचं ह्याच्यात शिकायला मिळतं. उठसूट समोर आलेल्या प्रत्येक साधूला नमस्कार नसतो करायचा. आत्मांना तुमचं अंतःकरण हाक देतं की हाच तो, त्यालाच नमस्कार करायचा असतो. आणि मग त्याला नमस्कार केल्यानंतर त्याचं गुणगान करता आलं पाहिजे. जय जयाजी योगादिशा, अज्ञानतम विनाशा. तू ज्योतिप्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी. तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरित दोष. तू तारका म्हास, म्हणून आलासी स्वामिया. त्याने विचारलं त्याला, आपण कोण आहात आणि कुठे चालला आहात. त्याने सांगितलं, आम्ही योगी आहोत. आम्ही ह्या भूमीवरची जेवढी तीर्थ आहे त्या तीर्थांना आमचं सारखं जाणं येणं असतं आणि आमचे गुरु भगवान नृसिंह सरस्वती ते आहेत. त्यांचं स्थान गाणगापूरला आहे. भीमा अमरजा संगमावर तिथे त्रयमूर्तींचा वास आहे. ते तिथे का वास करून आहेत तर भक्त तारावया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावया. या भवसागरातून तरुण जाण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्याचं ज्ञान देणारी ती एक अजन्माची अवतरित मूर्ती आहे. त्यांच्या भक्तांना कसलं दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण, धनधान्यादी गोधन, अष्टैश्वरी नांदती. आता हे परत तेच सांगतो आहेत. ते जे भगवान नृसिंह सरस्वतींचं भजन करतात, त्यांना भजतात, म्हणजे दत्त महाराजांना जे भजतात त्यांना दैन्य कसं काय असू शकेल. अष्टैश्वर्य
सगळ्या प्रकारची ऐश्वर्य त्यांच्या पायाशी लोळण घेतात. दैन्य असूच शकत नाही. ऐसे म्हणे सिद्धमुनी विनवी ऐकोनी विनवी नामकरणे आम्ही असती तरी सदा ध्यानी तया श्री गुरु येतीचे. नामांकिताने विचारलं, आम्ही पण त्यांचं सातत्याने ध्यान करतो, मग आम्हाला असं का नाही बरं मिळत आहे? तुम्ही जे वर्णन करताय की त्यांच्या भक्तांना कसलं दैन्य, सगळी ऐश्वर्य त्यांच्या पायाशी लोळण घेतात, मग आम्ही का असे? तर सिद्ध सांगतायत, गुरुकृपा होय ज्यासी दैन्य दिसे कैचे त्यासी, समस्त देव त्याचे वंशी कळी काळासी जिंके नर. काळावर ज्याची सत्ता होते असा भक्त आहे श्री गुरूंचा. त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणेजे निर्धारू, देऊ शकेल अखिल वरू एका भावे भजावे. इकडे सगळी गोम आहे. माझा गुरु मला सगळं काही देऊ शकतो, हा भाव शिष्याच्या ठाई असायला हवा. एकाच वेळी अनंत दैवतांना जाऊन ह्याच्याकडनं पण मिळेल का, त्याच्याकडनं पण मिळेल का, यात्रा कंपनीतून जाऊन 50 ठिकाणी जाऊन तुम्ही जर भजत असाल तर तुमचा विश्वास कमी पडतो तुमच्या उपास्य देवतेवरचा. आज गणपतीचं केलं, उद्या शंकरचं केलं, परवा आणखीन कोणाचं केलं, असं करत करत तुम्ही करताय. तुम्ही एकच धरून ठेवलं मनात की जे काय आहे तो तोच देणार आहे. मग दैन्य असेल तर ते सुद्धा त्याच्या मर्जीने आहे. माझी काहीतरी कर्म आहेत म्हणून मला त्यांची भक्ती पण मिळाली आणि मला हे दैन्य पण भोगावं लागते, जे माझं प्रारब्ध एक भाग आहे माझ्या. मी काही कर्म वाईट केली आहेत त्याच्यामुळे मला हे असं दैन्य आलेलं आहे. पण त्याच वेळेला माझं काहीतरी असं पुण्यकर्म आहे की मी सद्गुरूंचा शिष्य आहे. तेव्हा हा नामकरण करणे विचारतो त्यांना. स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती, गुरु केवी झाले त्रयमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर. तुम्ही म्हणताय ते गुरु आहेत म्हणून, आणि तुम्ही त्यांना त्रयमूर्ती पण म्हणताय, ब्रह्मा विष्णू महेश्वरांचा अवतार पण म्हणताय. ह्याला काय शास्त्र प्रमाण आहे? हा बोल असे कवणाचा कवण शास्त्र पुराणेचा, संदेह फेडिगा मनाचा जेणे मन दृढ होय. तुम्हाला आम्हाला हे प्रश्न नाही पडत कुठल्या शास्त्रपुराणातनं हे आले म्हणून. आम्हाला आमचं आजचं काम निपटण्यासाठी जो माणूस जे काय देईल वस्तू तेवढं बास होते. पण हा नामकरण ज्या काळातला आहे त्यावेळेला शास्त्रपुराणांचा मान राखत होते लोक. ह्यांनी सांगितलं आणि त्यांनी ऐकलं असं नाही झालं. ते म्हणाले, तुम्ही एकदा गुरु म्हणता आणि एकदा ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणता, गुरूंना हा मान त्रयमूर्तीचा कोणी दिला? आता बघा, ज्यांच्या वंशपरंपरे भगवान नृसिंह सरस्वतींना भजत आहेत त्याला हे एवढं ज्ञान नसेल असं नाही आहे, पण हे आपल्यासाठी लिहिलं गेलेलं आहे. हा एवढा तरी बुद्धीचा भाग आपण वापरायला हवा, आपल्याला कळण्यासाठी आहे हे. आजकाल सगळेजण प्रत्येक गोष्टीला चॅलेंज करत असतात. कशावरून? कोणी सांगितलं? तुमच्याच मनातलं काहीतरी आहे. त्यासाठी हा भाग आहे. सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसिले आम्हासी, वेदवाक्य साक्षीसी, सांगेन ऐका एकचित. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून, त्या पासावं पुराण अष्टादश विख्यात. त्यांनी सांगितलं ब्रह्मयाच्या मुखातून हे वेदचारी उत्पन्न झाले आणि पुराणांची त्याच्यातनंच निर्मिती झाली. तया अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. ब्रह्मवैवर्त पुराणात ह्याचा उल्लेख आहे असं त्यांचं म्हणणं. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती, व्यासांचं वर्णन आहे. प्रकाश केला या क्षिती ब्रह्मवाक्य विस्तारे, तया व्यासापासून ऐकले समस्त ऋषीजने, त्याची कथा विस्तारोनी सांगेन ऐका एकचित. चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी, गुरुमहिमा विनवितसे करद्वय जोडूनी, भावभक्ती करुनिया. कलियुगाने ब्रह्मदेवाला हा प्रश्न केला की गुरुमहिमा मला सांग. त्याच्यावरनं ब्रह्मदेवाने गुरूंचा महिमा सांगितला आहे. मग नामकरणाने प्रश्न विचारला, काय संबंध? कलियुग का गेले ब्रह्माला विचारायला? ते काय सगळं झालं ते आम्हाला सांग. तेव्हा ते सिद्ध म्हणाले, ऐक शिष्या एकचित्ता. जधी प्रळय झाला होता आदिमूर्ती निश्चिता होते वटपत्र शयने. जेव्हा प्रलय झाला त्यावेळेला वटपत्र शयने भगवान विष्णू पहुडलेले होते. अव्यक्त मूर्ती नारायण होते वटपत्री शयन, बुद्धी संभवे चेतन आणिक सृष्टी रचावया. आता परत सृष्टीची रचना करावी लागेल असं त्यांच्या मनात आलं. मग त्यांनी काय केलं? प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना, जागृत होय या कारणा आदिपुरुष तयावेळी, जागृत होनी नारायण बुद्धी संभवे चेतन.
कमळ उपजवी नाभिहून त्रैलोक्याचे रचनागर. बुद्धिसंभवे चेतना म्हणजे काय? वटपत्रशायीने नारायण काय झोपले नव्हते, ती याला योगनिद्रा म्हणतात. ती योगनिद्रा असते, ती झोप नव्हे. झोप आणि निद्रा, योगनिद्रा ह्याच्यात फरक आहे बरं का. ध्यानात असलेली ती अचेतन मूर्ती, त्यावेळेला संपूर्ण चराचर त्यांनी व्यापलेलं असतं आणि ते सगळं बघत असतात. मग त्यांना आता निर्णय घ्यायचा काय करायचं सृष्टी रचण्यासाठी. त्यासाठी ते चेतन अवस्थेत आले. म्हणजे आता त्यांनी हे कारण जे आहे हे मार्गी लावण्यासाठी चेतन अवस्थेत ते आले. त्या अचेतन मनातून ते चेतन मनात आले. बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभिहून त्रैलोक्याचे रचनागर. आपल्या नाभीमधून म्हणजे बेंबीमधनं त्याने एका कमळाची निर्मिती केली आणि तेच त्रैलोक्याचं रचनाघर केलं त्याने. त्या कमळामधून उदय झाला ब्रह्मा, पण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा. त्या कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने आजूबाजूला बघितलं, त्याला सगळं पाणीच दिसलं. म्हणे ब्रह्मा त्यावेळी समस्ताहुनी आपण बळी, मजहुनी आणिक बळी कवण नाही म्हणत असे. त्याला वाटलं एवढ्या सगळ्या याच्यात कोणीच नाही आहे, म्हणजे मीच बलवान आहे, मीच हे सगळं रचलेलं आहे, मीच आणि मीच, माझ्याशिवाय काही नाही आहे. नंतर त्यांनी हळूच खाली बघितलं. देखोनिया श्री विष्णुसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ पर्येसा. त्याच्या आधी काय झालं, त्यांचा हा जो भ्रम झाला की माझ्याशिवाय काहीच नाही, त्यावेळेला हळूच नारायण म्हणजे ज्यांच्या नाभीतून त्याची उत्पत्ती झाली होती असे भगवान विष्णू हसले आणि त्यांचे शब्द बाहेर उमटले. आपण असे महाविष्णू भजा म्हणे तयावळी, मी आहे, माझ्यातून तुझी उत्पत्ती झाली आहे, मला शरण ये. मग त्यांनी देखून या श्रीविष्णूशी नमस्कारी ब्रह्महर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ पर्यंत. नंतर त्यांनी बघितलं आणि अरे ह्यानेच मला जन्माला घातल्यामुळे त्यांचे अनेक काळ भक्ती केली, स्तुती केली. आपण एक माळ करतो आणि म्हणतो मला कोणीतरी सिद्ध म्हणावं, मी किती फार मोठा आहे, मी 11 माळा केल्या, मी 55 माळा केल्या. काही चुकते थोडंफार लक्षात येईल बघा हे वाचतानाच. मी तुम्हाला मागच्या अध्यायात सांगितलं होतं, मागच्या अध्यायाच्या सुरुवातीला, की मी जे काय वाचतो त्याचा मला काय उपयोग आहे. ही पुराणातली वांगी नाही आहेत, हे आपलं आजचं जीवन आणि पुढे येणारं अनंत काळातलं जीवन, हे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. आधीच आपण भक्ती करतोय, पण त्या भक्तीला आपण हृदयापासून ती भक्ती करत नसल्यामुळे आपल्याला गुण नाही आहे त्याचा. एवढं मी नाव घेतलं, मी तेवढं केलं आणि मी एवढं श्लोक म्हटले, एवढी स्तोत्र म्हटली, मला का यश येत नाही. भावच नाही, भाव नाही, तिथे देव कसा येणार. हात जोडून नुसते उभे राहिलात आणि शरण गेलात मनापासून, डोळ्यातून गळागळा पाणी आलं तरी महाराज भेटतात. आपल्याला नाही होत ते. आपल्या ज्या दिवसाच्या दर दिवशीच्या सकाळ दुपार संध्याकाळच्या ज्या आपल्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करणारा देव आपल्याला हवा आहे, ज्याला शरण गेल्यानंतर हा भवसागर उद्धरेल असं आपल्याला काही नकोच आहे. संतोषनी नारायण निरोपती दिला अति गण सृष्टी रचेगा म्हणून आज्ञा दिली. त्यावेळी ते सगळं झाल्यानंतर भगवान विष्णू म्हणाले ठीक आहे, माझी कृपा आहे तुझ्यावर, आता जा आणि सृष्टीचं रचना कर. आज्ञा दिली, विनंती नाही केली, आज्ञाच दिली. मग ब्रह्मदेवाला जाणीव झाली, अरे आपण स्वतःला काहीतरी समजत होतो, ही सृष्टी कशी काय रचायची बुवा, मला तर काही येत नाही, केवी रचू म्हणत असे. ऐकून ब्रह्म याचे वचन निरोपिते असे महाविष्णू आपण वेद असती हे घे म्हणून देता झाला. त्यावेळी ब्रह्मदेवाच्या हातात विष्णूंनी 4 वेद दिले आणि सांगितलं हे घे, ह्याच्यामध्ये सृष्टीची रचना कशी करायची त्याचं सगळं ज्ञान ह्याच्यात सामावलेलं आहे. सृष्टी रचावयाचा विचार असे वेदात सविस्तर, तेनेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणतले. अनादि वेद असती जाणं असे सृष्टीचे लक्षण, जैसा आरसा असे गुण सृष्टी रचावित आहे परी. आजकाल वेदांवर उपनिषदांवर टीका करणारे भरपूर झालेत. ज्यांना काही येत नाही तेच टीका करत असतात. असो, सृजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भिजे उपजविले. सृष्टी म्हणजे फक्त माणसं आहेत का? नाही. सृष्टी म्हणजे 84 लक्ष योनी,
आणि इतरही बरंच काही म्हणजे सृष्टी आहे. त्या प्रत्येकाची रचना, त्यांचे कार्य, त्यांचं किती आयुष्यमान असायला पाहिजे, त्यांनी कसं वागायला पाहिजे, त्यांनी काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे, त्यांच्यासाठी काय त्याज्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्याने जमवल्या त्याला सृष्टिकर्ता म्हणतात. आपण कम्प्युटर प्रोग्रॅम्सचं ऐकतो. जेव्हा एखादा कम्प्युटर प्रोग्राम लिहिला जातो तेव्हा त्याची सुरुवात कुठून होणार, एंड कुठे होणार, मध्ये मध्ये काय काय कंडिशन टाकल्या तर कसं होणार, हे सगळं त्यांना कोडिंग करताना लिहावं लागतं. तेव्हा एक छोटं ॲप्लिकेशन तयार होतं. ज्याने सृष्टीची रचना केली त्याला किती मोठं प्रोग्रॅमिंग करावं लागलं असेल. श्री विष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने, ज्या परी सृष्टिक्रमणे व्यासे ऐसी कथियेली, सिद्ध म्हणे शिष्यासी नारायण वेदव्यास ऋषी विस्तार केला पुराणासी अष्टादश विख्यात. हे आपण बघितलं. तर या अष्टादशात पुराण ब्रह्मवैवर्त ऋषेश्वरासी सांगे सुत तेची परी सांगत असे. सनकादिकाते उपजवूनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मरिचादी ब्रह्मसगुणी उपजवी ब्रह्मातये वेळी. सनक सनंदनांची निर्मिती केली, अनेक ऋषी सप्तर्षींची उत्पत्ती केली, सगळ्यांची अशी उत्पत्ती करत करत तो सृष्टीत रचत गेला. तेथून देवदैत्याचे उपजवी ब्रह्मापर्ययसी, देव आणि दैत्यांची उत्पत्ती केली. सांगतो कथा विस्तारीसी, ऐका आता शिष्योत्तमा. कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग, एकेकाते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तावया. 4 युगांची निर्मिती केली. कृतयुग म्हणजे सतयुग, त्रेतायुग, नंतर द्वापार युग आणि मग कलियुग. आणि एकेका युगाला बोलवून त्यांना सांगितलं, आता तुम्ही भूमीवर जा म्हणजे तुम्ही आता तुमच्या ह्या युगाची सुरुवात झाली. आता तुम्ही तुमच्या युगामध्ये जे जे काही तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या तुम्ही तिकडे पसरवा. मग आधी बोलावणे कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियसे तुवा जाऊने भूमीसे प्रकाश करी आपणा. ते कृतयुगाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, जा तू भूमीवर जा आणि आपल्या ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरव. ऐकून ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषनं, सांगेने त्याचे लक्षण ऐकाश होते एकचित्ते. कृतयुगाचे लक्षण काय आहे? आपण आत्ता कलियुगात आहोत, आपल्याला दुसरं काही सुचत नाही. ते कृतयुगात काय असेल हेही आपल्याला वाटेल की कलियुगातला थोडासा कमी भाग म्हणजे कृतयुग असेल, तर तसं नाही आहे. असत्य नेणे कधी वाचे, कधी असत्य बोललं जात नाही. सत्यवचने वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवित आरंभण त्याचे रुद्राक्ष माळा करी कंकणे. असं ज्याचं रूप आहे, ज्यांनी जो कधीही स्वप्नात देखील खोटं बोलत नाही, जो वैराग्याने भरलेला आहे, ज्ञानी आहे, ज्याने यज्ञोपवीत धारण केलेलं आहे आणि ज्यात रुद्राक्षमाळा ज्याच्या गळ्यात आणि हातात आहेत, असं जो कोण आहे, तर अशा प्रकारचं जीवन जगणारे जीव जे आहे ते कृतयुगात जन्माला आले. आणि जे असे आहेत तेच तिथे तग धरू शकतात. येणे रूपे युगकृत ब्रह्मयासे असे विनवित, माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक, मातेनं सहावे ते ऐक कवणे परिवर्तावे. तेव्हापासून प्रसिद्ध आहे मानव. असत्य बोलणारा, निंदा करणारा, वाईट चालीने वागणारा असा जो मानव आहे, त्यांच्यात मी जाऊन काय करू? माझं तर तिथे काही कामच नाही, असं कृतयुगाने सांगितलं. ब्रह्माने सांगितलं, काही दिवस राहा तिथे, नंतर मी दुसऱ्या युगाला पाठवीन. न करी जड तू ते जाणं, अनेक युग पाठवीन, तू राहावे सावध होऊन म्हणूनही पाठवी भूमीवरी. वर्तता येणेपरी ऐका झाली अवधी सत्य देखा. सत्यधिक आणि सत्ययुग आणि कृतयुग म्हणजे एकच. त्याची अवधी संपल्यानंतर त्याला बोलवून घेतलं परत ब्रह्माने आणि त्याने त्रेतायुगाला खाली पाठवलं. त्रेतायुगाचं वर्णन काय आहे? ऐक. त्रेतायुगाचे लक्षणं ऐक शिष्या सांगेन, असे त्याची स्थूल तनु, हाती असे यज्ञ सामुग्री. त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन, धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणासी. कर्ममार्ग प्रतिष्ठापिला, यज्ञयागादी कृत्य करणं, कर्मकांड करणं, यज्ञसामग्री घेऊन फिरणं, हे सगळं. हाती असे कुश समेदा, ऐसे धर्म प्रवर्तक सदा वसे, ऐसे युग गेले हर्षे निरूप घेऊन भूमीवरी. त्यांचा काळ आला. सत्ययुगात ज्ञानाचा मार्ग होता, आता कर्ममार्ग, कर्मकांड हे घेऊन आल्यानंतर काही काळाने त्यालाही परत बोलवलं आणि मग द्वापार युगाला पाठवलं. सांगेन तयाचे रूपासी ऐकाश होते एकचित्ते,
खडगे खटवांग धरुनी हाती, धनुष्यबाण एके हाती, लक्षण उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे. क्षत्रिय खड्ग खटवांग हातात धरून, धनुष्यबाण धरून, तलवार धरून, लक्षण उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे. राजाचे लक्षण निष्ठुर कोणाशी? शत्रूशी. आणि दया कोणासाठी? गरीब दिनांवर दया करणारा, ब्राह्मणांचा सन्मान करणारा, विद्वजनांचा सन्मान करणारा असा राजा. प्रजापालन हे ज्याचं क्षेत्र असा राजा. असं कृतयुगज्ञान, त्रेतायुगामध्ये कर्मकांड, द्वापारामध्ये क्षत्रिय तेज. पुण्यपाप समान देखा, स्वरूपे द्वापार असे निका, निरपो घेऊन कौतुका आला आपण भूमीवर. आता इथे पुण्य आणि पाप समान झालं. असं डायरेक्ट कलियुग आलेलं नाही आहे नुसतं पापाचं. द्वापारातनं सुरुवात झाली. भगवान श्री विष्णूंनी श्रीकृष्ण रूपे अवतार घेतलेला. महाभयंकर असं महाभारताचं युद्ध होऊन शेवट जो झाला, यादवांचा संहार झाला आणि भगवान श्रीकृष्णांनी निर्वाण स्वीकारलं. त्याच्यानंतर कलियुगाची सुरुवात झाली. तिथे निर्वाण स्वीकारताना जे जे काही घडलं ती कलियुगाची सुरुवात होती. पुण्य पाप समान देखा, असे स्वरूपे द्वापार असे निका, निरोप घेऊन कौतुका आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगा ते पाचारी, जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मादेका. असं कलियुग आलं. द्वापाराची वेळ भरल्यानंतर कलियुगाची सुरुवात झाली. कलियुगाला बोलवलं गेलं ब्रह्मा याकडनं आणि भूमीवर पाठवलं. आता कसं आहे बरं कलियुग, तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही आहे पण तरी सांगतो. ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे ऐका, ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियसा. ब्रह्मयाच्या समोर गेले हात जोडून. बरं का, बाकीच्यांना सांगितल्यानंतर डायरेक्ट भूमीवर आले. हे बघा, म्हणजे त्यांनी ब्रह्मदेवाला नमस्कार वगैरे केला पण त्यांच्या त्या स्वभावामध्ये ते होते हे समोर आलं. विचारहीन अंतःकरण, पिशाच्यासारखे वदन, तोंड खालते करून ठाई ठाई पडत असे. विचारहीन अविचाराने वागणारी सृष्टी कलियुगातच जन्माला येते आणि कलियुगातच मरते. पिशाच्यासारखे वदन, वदन म्हणजे चेहरा भयानक दिसायला, खाली तोंड करून, ठाई ठाई खाली तोंड करून जातात म्हणजे काही नम्र नव्हे ना बरं का. मनात काय चालले ते तुम्हाला कळू नये म्हणून असतं ते. धाव्या धडपडत आले. वृद्ध आपण विरागहीन, वृद्ध आहेत ते. आधीचे कसे होते? सगळे तेजस्वी होते. हे कसं आहे? वृद्ध आपण विरागहीन, मनात विराग वगैरे काही नाही. लोचटपणा आणि सगळे जे काही तशा प्रकारचे विचार आहेत, हे हवं ते हवं, ही जी आपली वृत्ती आहे ना, हे कलियुगाचा महिमा आहे हा. कलह द्वेष संज्ञ घेऊन, कलह म्हणजे सारखी भांडणं करायचं, दुसऱ्याचा द्वेष करायचा. वाम हाती धरुनी शिष्ण येतं ब्रह्मया सन्मुख. शिष्ण म्हणजे आपलं लिंग. ह्याचा उल्लेख पुढे आला आहे. जिव्हा धरुनी उजवे हाती, नाचे कली अतिप्रीती, दोषोत्तरे करी स्तुती, पुण्य पाप संमिश्र, हासे रडे वाकुल्या दावी, वाकुडे तोंड मुखी शिवी, ब्रह्मया पुढे उभा राही, काय निरोप म्हणून ये. आत्तापर्यंत जी तीन युगं आली त्यांचं एवढं वर्णन होतं का हो? नाही. ह्याचं बघा केवढं वर्णन आहे. कारण आपण सगळे कलियुगातच आहोत ना, आपल्याला हे सगळं मस्त कळणार आहे छानपैकी. हसतंय, रडतंय, तोंडातनं शिव्या येत आहेत, एका हाताने जिभेने बघ दोषोत्तरे करतंय. जिभेचा जास्तीत जास्त उपयोग तोच केला जातो, खाणं आणि बोलणं दुसऱ्याला. दोषोत्तर करायचं, शिव्या घालायच्या, दोष द्यायचे. देखून त्याचे लक्षण ब्रह्मा हासे अतिघन, पुसत असे अतिविनयाने, लिंग जिव्हा कादरली. त्याला बघून ब्रह्मा हसे अतिघन. अतिघन म्हणजे खोल हसले. त्यांना कळलं काय होणार आहे. का बाबा? लिंग आणि जिव्हा का धरली? हाताने, एका हाताने जीभ धरलेली आणि एका हाताने लिंग धरलेलं. कलियुग म्हणे ब्रह्मयासी, जिंकीन समस्त लोकासी, लिंग जिव्हा रक्षणारासी, हरी असे आपणाते. कलियुग म्हणाला काय? मी सगळ्या लोकांना जिंकीन जे लिंग आणि जिव्हा रक्षणारासी, म्हणजे जे
जिभेचा अतिवापर करतील. मग ते खाणं असो, पिणं असो, व्यसनं असो, चांगलं असो, वाईट असो. आणि लिंग म्हणजे ज्यांना शरीराचे भोगांकडे ज्यांचं जास्तीत जास्त लक्ष असणार आहे ना, भोगी वृत्ती जिथे बळावलेली आहे, अशा सगळ्यांवर माझी कृपा असेल, असं कलियुगाने सांगितलं आहे बरं का. म्हणजे आता जे काय चाललं आहे सध्या, ते दिवसेंदिवस वाढत चाललं आहे, अति घोर होत चाललं आहे कलियुग. ऐकून कलीचे वचन निरूप देत ब्रह्मा, आपण भूमीवर जाऊन प्रकाश करी आपुले गुणे. त्यांनी सांगितलं, भूमीवर जा आणि तुझा सगळा प्रकाश पसरव. उच्छेद करीन धर्मासी, आपण असे निरंकुशी, कोणाचंही अंकुश आपण आपल्याला ठेवूनच घेणार नाही. धर्माचा उच्छेद करीन. निरानंद परियसी निंदा कलह माझेने, माझ्यामुळे मी सगळ्या जगात निंदा, एकमेकांची निंदा करतील, लोक भांडतील. स्वार्थ साधण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते करतील. परद्रव्यहारक परस्त्रीरत, हे दोघे माझे भ्रात. प्रपंच मत्सर दंभक, प्राणसखे माझे असते. दुसऱ्याचं द्रव्य हरण करतील. परस्त्रीरत, दुसऱ्याच्या स्त्रीचा अभिलाष ठेवतील. हे असे जे लोक असतील ते माझ्या भावासारखेच आहेत, जे दुसऱ्यांचं धन हडपून आपलं तुंबडी भरतील, जे दुसऱ्याच्या स्त्रीवर डोळा ठेवून, हे आता चालू आहे सध्या वशीकरणाचे वगैरे प्रयोग वगैरे, हे सगळे माझे भ्रात म्हणजे बंधू आहेत. माझ्या स्वभावाला अनुलक्षूनच हे काम करत आहेत. प्रपंच मत्सर दंभक, प्राणसखे माझे असते. प्रपंच करताना मत्सराने दुसऱ्यावर जेलसी ठेवून आपलं बघायचं सोडून दुसरा कसा प्रगती करतो ह्याच्यावर सारखं डोळा ठेवून त्यांच्यावर त्यांचा मत्सर करत जगणारे दंभक म्हणजे काय, बगळा कसा असतो, डोळे मिटून असतो, लक्ष सगळं कुठे असतं, तो पाण्यातल्या माशाकडे असतं. दाखवताना कसं वाटतं, अरे बगळा ध्यान करतोय की काय, बघत ध्यान म्हणतात तसं. हे असे सगळे जे भोंदू आहेत, हे सगळे भोंदू ढोंगी जे काय संन्यासी सगळे जे आहेत ना, हे माझे प्राणसखे आहेत, असं कलियुगाने सांगितलं. बकासारखे संन्यासी, तेची माझे प्राणपरियसी. छळण करून उदरासे, मिळवते पोषणार्थ. सगळं वर्णन आलं आहे, महाराजांनी काही सोडलं नाही आहे. बकासारखे संन्यासी आत्ता सांगितलं ना, डोळे मिटून बसलेले आणि एक लक्ष समोरच्या शेठच्या पाकिटावर ठेवून, त्याच्या धनावर ठेवून, ह्याला कसा लुटू त्याला कसा लुटू, काहीतरी उपाय देतील इकडचे तिकडचे आणि आपली झोळी भरतील, असे जे संन्यासी असतील ते वाढतील इथे. छळ करून उदरासी, मिळविती पोषणार्थ. दुसऱ्याचा छळ करून त्याला चुकीचा मार्ग दाखवून त्याच्याकडनं जास्तीत जास्त धन उपटणारे जी लोक असतील ते माझे प्राणसखे आहेत, असं कलियुग सांगतंय. तेची माझे सखे जाण, आणिक असतील पुण्यजन, तेची माझे वैरी जाण, म्हणून विनवी ब्रह्मयासी. हे सगळे वरती सांगलेले सगळे माझे सखे, पण जे पुण्य करतात ते माझे वैरी आहेत, असं त्यांनी ब्रह्मयाला सांगितलं. जे कोण पुण्यकार्य करतील, देवाचं भजन करतील, चांगले वागतील, सद्वर्तनी असतील, नाकासमोर चालतील, दानधर्म करतील, परोपकारार्थ जगतील, ते सगळे माझे वैरी आहेत. ब्रह्मा म्हणे कलियुगाचे सांगे तुझं उपदेशी, कलियुगी आयुष्य नरासी स्वल्प असे एक शत. ब्रह्माने काय सांगितलं, नरासी म्हणजे मानवाला, स्वल्प म्हणजे कमी आयुष्य आहे. एक शत म्हणजे 100. 100च्या वर काही जगणार नाही, एखाद दुसरा जाईल. 100पर्यंत पण आजकाल पोचत नाही, 70-80मध्ये फाटं बुडत आहेत. पूर्वी युगांतरी एका आयुष्य बहु मनुष्य लोका, तप अनुष्ठानं ऐका करीत ती अनेक दिवसावरी. पूर्वी काय होतं, तप अनुष्ठान वगैरे करायचे होते, त्यांना आयुष्य भरपूर होतं. मग होय तयासी गती, आयुष्य असे अखंडिती, या कारणे क्षिती कष्टते बहुत दिवसपर्यंत. तैसे नवेची कलियुग जाणं, स्वल्प आयुष्य मनुष्यपणा, करीती तप अनुष्ठान शीघ्र पावते परमार्था. कलियुगाचं तसं नाही आहे, कमी आयुष्य आहे. त्याच्यामध्ये जे कोण लोक तप अनुष्ठान करतील त्यांना फार लवकरच, शीघ्र म्हणजे फार लवकर परमार्थ प्राप्ती म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. पूर्वी आयुष्य खूप होतं, खूप जास्त तपसाधना करावी लागायची ईश्वर प्राप्तीसाठी. आता कमी आयुष्य आहे, त्यामुळे कमी आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विरोध करत करत आपली स्वतःची उपासना म्हणा किंवा आपलं स्वतःचं तप जे काय आपण करतोय साधन, ते जो प्राणपणाने करेल त्याला फार लवकर ईश्वर प्राप्ती होईल.
असा आशीर्वाद ब्रह्मयाने दिला आहे. जे जन अस्ति ब्रह्मज्ञानी पुण्य करतील जाणून त्यास तुवा साह्य होऊनी वर्तत असे ब्राह्मणे ब्रह्मा. जे असे लोक ब्रह्मज्ञानी लोक आहेत, पुण्य करत असतील, त्यांना तू साह्य कर असं कलियुगाला ब्रह्मदेव म्हणाले. ऐकून ब्रह्माचं वचन कली म्हणत असे नमोन स्वामीने निरोपले. जे जनतेचे माझे वैरी असते, ते माझे वैरी असे, त्यांना मी साह्य कसं करू. ऐसे वैरी जेथे असते केवी जाऊ तयाक्षिते. ऐकता होय मज भीती केवी पाहू तयासे. असे हे सगळे माझे वैरी आहेत. माझे भ्रात कोण आहेत ते मी वरती सांगितलं की दुसऱ्याच्या द्रव्याची इच्छा ठेवणारे, परस्त्री रत, बकासारखे ध्यान करणारे आणि जे सगळं वर्णन केलं आहे ते माझे सखे आहेत. आणि पुण्य करणारे माझे वैरी आहेत. मग त्या पुण्य करणाऱ्या वैर्यांचं मी कसं काय सहाय्य करू. पंचशत भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत मज मारितील देखत कैसा जाऊ म्हणत असे. ज्यांच्या समोर मी गेल्यास माझा मृत्यूच ओढवेल, यांच्यासमोर मी कसा जाऊ. ऐकून कलीचे वचन ब्रह्मा निरूपी असून काळ्यात्म्या ते मिळून तुवा जावे भूमिसी. काळ्यात्म्याचे ऐसे गुण धर्म असना करील छेदन. पुण्यात्म्याचे अंतकरण उपजेल बुद्धी पापाविषयी. काळात्म्याला घेऊन जा म्हणाले. काळात्मा काय करतोय, अनंत प्रकारचे कर्म दाखवतोय, मार्ग दाखवतोय आणि त्यातनं काय करतोय, धर्माचा उच्छेद करतोय. म्हणजे काय, हा धर्म आहे तो धर्म आहे असं सांगत लोकांच्या खिशातले पैसे उकळतोय. अशी बुद्धी जो करेल त्याला बरोबर घेऊन जा. म्हणजे जे तुला पुण्यवान वाटत आहेत ते खरंच पुण्यवान आहेत की नाही हे तुला कळेल. ते डोळे मिटून बसलेत तर ते परमेश्वराचं ध्यान करतायत की आणि कसलं ध्यान करतायत हे तुला कळेल तो जेव्हा तुझ्याबरोबर काळात्मा असेल तेव्हा. कली म्हणे ब्रह्मयासी वैरी माझे परियसी वसतात भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे. उपद्रविती माते बहुत कृपान ये मज देखत. जे जन शिव हरी ध्यात धर्मरत मनुष्य देखा. जे शिव आणि विष्णूंचं भजन करतात, धर्माचं पालन करतात, त्यांचा मला उपद्रव होतो. आणिक असती माझे वैरी वास करीती गंगातीरी. आणिक वाराणसीपुरी जाऊनी धर्म करीती देखा. जे गंगातीरी राहतात, वाराणसीला जातात, त्या काळचे हे आहे बरं का. त्यावेळेला लोक काशी यात्रेला जायचे. आता कोण कुठे जातं तुम्हाला माहितीच आहे. पण म्हणजे जाऊन धर्म करणारे, तीर्थक्षेत्री जाणारे, परमेश्वराची भक्ती करणारे, लोकांना परोपकारी असलेले असे जे काही लोक आहेत, दानधर्म करणारे, ते माझे वैरी आहेत असं त्यांनी सांगितलं. तीर्थे हिंडती जे चरणे आणिक ऐकती पुराणे. जे जन करती सदा दाने तेची माझे वैरी जाणं. ज्यांचे मनी वसे शांती तेची माझे वैरी ख्याती. अदांभिकपणे पुण्य करीती त्यासी देखता भीत असे. अदांभिकपणे पुण्य करीती, दांभिकपणा नको आहे. माळा टिळे लावून बसलेत, डोळे मिटून बसलेत आणि काही आतमध्ये नाही आहे. ना त्यांच्या आतमध्ये काही भावभक्ती आहे, ना ते दुसऱ्यांना काही भावभक्ती देऊ शकतात. त्याच्या खिशातल्या पैशावर डोळा ठेवून बसलेले ते दांभिक आहेत. असं न करता आपल्याकडे जे आहे ते सांभाळून परमेश्वराला शरण जाणारे आणि त्याच प्रकारचा उपदेश समोरच्याला करणारे जे आहेत त्यांना अदांभिक म्हटलेले आहे. जे अदांभिकपणे पुण्य करते त्यासी देखता भीत असे. अशा लोकांना बघून मी घाबरतो. नासाग्री दृष्टी ठेवून जप करीती अनुष्ठानी त्यासी देखताची नयने प्राण माझा जात असे. नासाग्री म्हणजे भ्रूमध्यात दृष्टी ठेवून जे सातत्याने ईश्वर आराधनात मग्न असतात त्यांना बघून माझा जीव जातो. स्त्रिया पुत्रांवरी प्रीती मायबापा अभिरिती त्यावरी माझी बहुप्रीती परमेष्ट माझे जाणं. जे स्त्रिया पुत्रांवर प्रीती करताना आईबापाला वृद्धाश्रमात टाकतात, मारहाण करतात, घराबाहेर काढतात, दोषोत्तर करतात, त्यांच्यावर माझं अतिशय प्रेम आहे. माझे ते इष्ट आहेत असं कलियुग म्हणतं आहे. वेदशास्त्राते निंदिती हरिहराते भेद पाहती अथवा शिव विष्णू दूषिते ते परम आप्त माझे जाणं. जे वेदशास्त्रांची निंदा करतात, शिवविष्णूंमध्ये भेद करतात आणि दोषोत्तरे करतात आणि शिव्या घालतात, असे जे काही दांभिक आहेत ते माझे जवळचे आहेत, माझे सखे आहेत असं कलियुग म्हणतं. जितेंद्रिय जे असती नर सदा भजती हरिहर राग द्वेष विवर्जित धीर देखोनी मज भय. ज्यांनी इंद्रिय जिंकलेली आहेत आणि जे सातत्याने परमेश्वरी आराधनेत मग्न आहेत,
ज्याने राग आणि द्वेष दोघांचाही त्याग केलेला आहे, असे जे कोण आहेत त्यांना बघून मला भीती वाटते. ब्रह्मा म्हणे, कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी, तुवा जाताची भूमीसी, तुझे इच्छे राहटतील तुझा भूमीवर. सगळेच तुझ्या इच्छेने राहायला लागतील, काही काळजी नको. मनुष्याची पहिली भूमिका हीच असते. मनुष्य सहसा पटकन सन्मार्गाकडे नाही वळत, त्याला इतरच गोष्टी जास्त दिसतात. तू काय काळजी करू नको, तुझ्याच इच्छेने राहताना लोक दिसतील तुला. ऐकून ब्रह्माचं वचन कलियुग करीत असे न मन कर संपुट जोडून विनवित असे परी असा, माझ्या दुष्ट स्वभावासी केवी सहाय्य व्हावे धर्मासी. सांगा स्वामी उपाय असे केवणे परी राहटावे. माझा स्वभाव एवढा दुष्ट आहे, मी सगळं वाईट गोष्टी तेवढ्या करतो, तर मी धर्माला सहाय्यक कसा होऊ, मला काही कळत नाही आहे. कलीचं वचन ऐकून ब्रह्मा हसे अतिगहनी, सांगत असे विस्तारून उपाय कलिसी राहटावया. त्याचं वचन ऐकून ब्रह्मा हसला. वचन म्हणजे त्यांनी जे काय सांगितलेलं, आणि म्हणाले, मी तुला उपाय सांगतो आहे. काळ वेळ असती दोन्ही, तुझं सहाय्य होऊ नये. येत असती निर्गुणी, त्याची दावी ते तुझा मार्ग. काळ आणि वेळ दोन्ही तुझ्या बरोबर येणार आहेत, ते तुला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जाणं. मळमूत्रे जे असे वेष्टन, ते तुझे इष्ट परियेसी. सांगितले वरती. याची कारणे पाप पुण्य असे, विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्य राशी तेची जिंकिती तुझं. जे पुण्य ज्यांची राशी जास्त आहे असे लोक तुला जिंकतील. या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत, तेची जिंकिती निश्चित बहुतेक तुझं वश्य होते. असे विरळ आहेत लोक जे चांगलं कर्म करतायत, जे सत्संगात आहेत, जे सदाचरणी आहेत, जे परोपकार करणारे आहेत, जे दानधर्म करणारे आहेत, सद्वर्तनी आहेत, नाकासमोर चालणारे आहेत, आपलं तेच करणारे, दुसऱ्याचं धन हडपणारे नाहीत. असे जे लोक हे विरळ आहेत, असे काही खूप नाही आहेत. बाकीचे जे आहेत 90-95% सगळे तुला वश्य होणार आहेत. या कारणे कलियुगाभितरी जन्म होतील येणे परी, जे जन तुझेची परी न होय त्या ईश्वर प्राप्ती. आता इथे त्यांनी सांगितलं, या कारणे कलियुगाभितरी जन्म होतील येणे परी, जे जन तुझेची परी न होय त्या, जे तुझ्यासारखे असतील, तुझे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तुझा जो काही स्वभाव धर्म आहे, जो दांभिकपणा आहे, आणि वरती जे काही सगळं वाईट जेवढं सांगितलेलं आहे, जे त्याप्रमाणे असतील ना, त्यांना ईश्वर प्राप्ती नाही होणार. ऐकून ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करीत असे प्रश्न, कैसे साधूचे अंतःकरण कवण असे निरूपावे. मग कलियुग प्रश्न विचार की साधूचं अंतःकरण कसं असावं. माझ्याकडे काय मापदंड आहे ठरवायला की हा साधू आहे आणि हा नाही आहे. ब्रह्मा म्हणे, त्यावेळी एकचित्ते ऐककले, सांगेन ऐका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरोनी अंतःकरण, शुद्ध बुद्ध वर्तती जन, दोष न लागती कधी जाण, लोभवर्जित नरासी. नीट लक्ष देऊन ऐका. शुद्ध बुद्ध वर्तती जन, दोष न लागते. शुद्ध बुद्ध वर्तती जन म्हणजे काय, तर आपल्याला परमेश्वराने जी बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा विवेकाचा वापर करून जे जन म्हणजे जे आपण आहोत, जे आपलं वर्तन ठेवतील. आपल्याला समोर काय आलं आहे, किती आपल्याला बुद्धी आहे, आपल्या मर्यादा काय आहेत, हे सगळं ओळखून जो आपलं आयुष्य आहे त्या परिस्थितीत, प्राप्त परिस्थितीत पुढे शांतपणे नेऊ शकेल, त्याला कधी दोष लागणार नाहीत. जे नर भजनी हरिहरासी अथवा असती काशी निवासी, गुरु सेविती निरंतरेसी, त्यासी तुझा न लागे दोष. जे जन हरिहरांचं म्हणजे ईश्वरांचं परमेश्वराचं जे भजन करतील, काशी निवासी असतील, जे गुरूंची सेवा करतील, त्यांना तुझा दोष नाही लागणार. मातापित्यांची सेवा करतील किंवा ब्राह्मणांची सेवा करतील किंवा गायत्री कपिला धेनुसी भजनारासी न लगे दोष. गायची कपिला धेनुची यांची सगळ्यांची सेवा करणारे, जे देवाची ईश्वराची जे भजन करणारे जे असेल, त्यांना तुझा दोष लागणार नाही. वैष्णव अथवा शैवासी, जे सेविती नित्य तुळशीसी, आज्ञा माझी आहे ऐसी, तयासी बांधू नको. अशा लोकांना तू बांधायचं नाहीस. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणारं, सर्व साधन धर्मपर, त्याते तुवानं बाधावे. कलियुगाने बाधलं तर काय होईल, ईश्वर प्राप्ती होणार नाही. परत पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्याच्यातच अडकणार. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणारं, सर्व साधन धर्मपर, त्याते तुवानं बाधावे. जे गुरुसेवक असतील, जे पुराणांचं श्रवण करत असतील, सर्व साधनं जे धर्माने सांगितलेली सर्व साधनं करत असतील, त्याला तू बांधू नकोस. तुझा जो वाईट प्रभाव आहे ते त्यांच्यावर पडता कामा नये. सुकृती शास्त्रपरायणासी, गुरु ते सेवित वंशवंशी, विवेक धर्म करणार असी, त्याते तुवानं बाधावे. जे शास्त्रपरायण आहेत, जे गुरूंची सेवा वंशोवंशी गुरूंची सेवा करतायत, एकदा नाही
आज तुम्ही केली आणि परत पुढच्या वर्षी काही नाही असं नाही. आणि विवेकाने आयुष्य जगणारे जे आहेत त्यांना तू बाधू नकोस. कली म्हणे ब्रह्मयासी गुरु महिमा हे कैशी, कवण गुरु स्वरूपे कैसी, विस्तारावे मज प्रती. इथे आपण आज थांबणार आहोत. कलियुगाने ब्रह्मदेवाला विचारले की हा गुरुमहिमा काय आहे, कोण असतात गुरु, गुरु सेवा म्हणजे काय असतं, हे सगळं मला तू सांगशील का. असा गुरुचा महिमा काय आहे त्याचं तू मला मार्गदर्शन कर, असं कलियुगाने ब्रह्मदेवाला विनवलं. इथे आपण आज थांबणार आहोत आणि पुढच्या भागात आपण दुसऱ्या अध्यायातला जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे, जो गुरुसेवेप्रती आहे, तो कव्हर करू. आता इथेच सांगतो. इथे थांबून आपण 2 मिनटं महाराजांचं ध्यान करूया, त्यांचे आभार मानूया की त्यांच्या कृपेमुळे आपण आज गुरुचरित्राचा दुसरा अध्याय जो आहे त्याच्यातला अतिशय महत्त्वाचा भाग कव्हर केला आहे आणि उरलेला महत्त्वाचा भाग पुढच्या क्लिपमध्ये करू. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुदेव दत्त.